आहे का जरा वेळ? हा हा बोल बोल. अरे असं कसं बोलणार? लक्ष्मी काय ना, फोन हा बोलण्यासाठी असतो. अत्यंत महत्वाची काही गोष्ट सांगायची असेल, काही इमर्जन्सी असेल, त्याच्यासाठी आपण फोनचा वापर करतो. तुझ्याकडे आता महत्वाचं काही सांगण्यासारखं आहे का? हल्ली याचं असं वागणं वाढलंय. कामाचा ताण जास्त आहे बहुतेक. का तू माझ्याशी बोलायचं टाळतोय? मी सारखी नको त्या विषयांवर बोलतेय का? पण काय करणार, भेटच फारशी होत नाही आमची. फोनवर बोलणं झालं नाही तर मग बोलू कधी? आताही त्याला वाटलं असेल मी परत बाळाचा विषय काढणार. मी नव्हते त्या विषयावर बोलणार. आज इतक्या वर्षांनी घरासाठी, संसारासाठी, आमच्या भविष्यासाठी एक महत्वाची गोष्ट घडलीय. दोघांचं एकत्र एक खातं उघडलंय. माझ्यासाठी ही गोष्ट किती महत्वाची आणि आनंदाची आहे हे एवढंच मला सांगायचं होतं. असो, त्याला वेळ असेल तेव्हा बोलेन. काय शिरा एक नंबर झाला होता, एक नंबर कडाक. मी तर सगळा संपवला. येत आहे काय झाला कसं सॅड मध्ये? काय सॅडविड काही नाही रे, असं जरा विचार करत होते. विचार करत होते काय? हे पण काय तू जाम विचार करत्या. विचार नाही करायचा, नुसती मजा करायची, एन्जॉय. बरं तुला एक गोष्ट सांगू काय? हे भाऊ डॅडी आहे ना, भाऊ डॅडी आणि आई तुझ्याबद्दल जाम कौतुक करत होत्या. चांगला बोलत होत्या. काय? त्या बोलत होत्या लक्ष्मी सारखी सून आम्हाला मिळाली म्हणून आमच्या पोराचा संसार चाललाय, नाही तर सगळंच. हो. आणि अजून पण बोलल्या घरात पाळणा हल्ला ना तर सगळं काय ठीक आहे. जुन्या लोकांच्या समजुती, पण आपण काय मनावर घ्यायचा नाही. एका कानानं ऐकायचं आणि दुसऱ्या कानानं सोडून द्यायचं. म्हणजे तसा मला पण चालेल मामा झालेलं, म्हणजे कोणी मला तरी मामा बनवेल ना. पण तो काय एवढा इम्पॉर्टंट नाही, सोडून दे. तोच तर प्रॉब्लेम आहे ना, ह्या पाळण्याची दोरी त्याच्याच हातात आहे. मी आलेच. ताई काय बोलली ते सगळं डोक्यावरूनच गेला. टेन्शन मध्ये आहे काय? पक्याची ताई आणि टेन्शन मध्ये? पण कशाच्या? आता तर सगळा टकाटक चालू आहे ना. घराचा तर मॅटर नसेल. प्रकाश, आईकडे जाणार आहेस? जाईल ना. मग हा डबा देशील तिला? देतो. ठीक आहे, चल. काहीतरी मॅटर झाला इतका खरा. जायचं का आपण सेटवर? नाही ते बोलावतील. मग एक 2 मिनिटं असतील तर बोलू का पटकन तुमचं? काय आता तुझ्या नवऱ्याला काम द्यायचं ना, कुठून देऊ काम? मी काय ठेका घेतलाय काम देण्याचा? मक्ता घेतलाय मी? अरे ते माझं काम टिकेल की नाही ते मला माहित नाही, आणि तुझ्या नवऱ्याला कुठून काम देऊ मी? आओ, आणि सुरेखा मीच भेटलो तुला काम मागायला? ही लक्ष्मी बायको माझी 5 मिनिटं वेळ देत नाही म्हणून रुसलीये माझ्यावर. कधी कधी वाटतं ना पळून जावं हे सगळं सोडून. यंत्र वाटायला लागलोय मी आता. आयुष्यात यंत्रवत वाटायला लागलंय मला. शिट, लोकांच्या अपेक्षा पूर्ण कर. आज पण गेलते ते काम शोधायला, नाही भेटलं. अरे म्हणून मी काय काम शोधायचं का आता त्याच्यासाठी? हा दारू पिणार आणि याच्यासाठी मी काम शोधत बसू? मी काय समस्या निवारण केंद्र आहे का सुरेखा? त्यांचा फोन होता, सेटचा पत्ता विचारत होते.
मला बोलले की मॅडम नाही येऊन भेटतो तिथे. आता इथे ऐन वेळेस आली तर तुमची गडबड होईल म्हणून आधी सांगायचं होतं, इतकंच. आणि एवढंच बोलायचं होतं. ते समस्या केंद्र वगैरे ते काय मला कळत नाही, तसलं काही म्हणायचं नव्हतं मला. सॉरी, मी तुला बोलायला नको होतं एवढं. सॉरी सुरेखा, काय होतं ना ग, लोकांच्या इतक्या डिमांड्स आहेत ना माझ्याकडनं, मला थकायला होतं का खरंच. पण काय ना, मला ना तुमचा आधार वाटतो. तुमच्याशी बोललं ना की मन हलकं होतं, म्हणून तुमच्याशी बोलते. म्हणजे तुम्ही पण पुरुष आहात, पण माझ्या नवऱ्यासारखे नाही आहात ना. तुम्ही तुमच्या बायकोचा, तुमच्या घराचा किती विचार करता, किती कष्ट करता, ते बघून खरंच बरं वाटतं. म्हणून तुमच्याशी बोलायचं असतं. तुमच्याशी बोललं तर तुम्ही 4 शहाणपणाच्या गोष्टी सांगाल मला, असं वाटतं म्हणून बोलते तुमच्याशी. आता तुम्ही राग राग करता, वस्कन अंगावर पण ओरडता, पण तो तुमचा स्वभाव आहे ना. तुम्ही माणूस वाईट नाही आहात, मनाने चांगले आहात हो. हे कळतं म्हणून बोलायचं असतं तुमच्याशी. वा, मस्त भाषण ठोकलं. फक्त याच्यामध्ये कौतुक होतं का शिव्या होत्या ते कळलं नाही. सुरेखा, सुरेखा. सर, येऊ का? ओ या ना, या. हा, नाही मी येतच होते सेटवर, मी रेडी आहे. नाही मॅडम, थोडा वेगळा विषय होता. हा, काय? नाही घाबरू नका, म्हणजे तसं काही विशेष नाहीये. सेटवरती काम सुरू आहे, एक ते शॉर्ट्स घेत आहेत. पण मॅडम काय की आपलंही बरंच काम मागे आहे, त्यामुळे आम्ही असा विचार करत होतो की आजची शिफ्ट जरा एक्सटेंड करूया. अर्थात म्हणजे तुमची हरकत नसेल तर. अगं भाई, एक्सटेंड करायचं म्हणते का? पण मी तर आज इनफॅक्ट लवकर घरी जायचं म्हणत होते. नाही मॅडम, मला माहिती आहे की तुमच्या आई आजारी आहेत, कल्पना आहे मला. पण इथे सुद्धा बरंच काम आहे. आणि हे बघ लक्ष्मी, तू मध्ये काही दिवस नव्हतीस, त्यात आजही उशीर आलीस, सो मलाही असं वाटतं की तू काही गोष्टी कन्सिडर करायला हव्यास. नाही म्हणजे तसं नाही मॅडम, म्हणजे तसं आहे म्हणून मी तुम्हाला हे असं सांगत नाहीये, प्लीज. नाही म्हणजे मॅडम काय आहे की थोडा वेळ जास्त काम केलं तर जास्त काम हातात येईल, एवढंच. हे बघ लक्ष्मी, मी सरळ सरळ सांगतो, तू सिच्युएशन समजून घ्यायला हवीस. खूप कट टू कट शूटिंग चाललंय आपलं. हो, मग करूया ना आपण एक्सटेंड. मैडम, भगवान का दिया हुआ बहुत है मेरे पास, सब कुछ है मेरे पास, लेकिन मी येते, मी सेटवर. चला. ओके, लवकर आहे, वाट बघतो. चला चला, आता बघतो. थँक्यू मॅडम. थँक्यू मॅडम. मावशे, मावशे. अरे वाह, प्रकाशराव तुम्ही? या या या, बसा बसा. राव, काय मावशे? नाही, आजकाल इथल्यापेक्षा लक्ष्मीच्याच घरी जास्त असतोस नाही का तू? मला वाटलं तुला काय दत्तक घेतायत की काय मालवणकर मंडळी? काय मावशे, काय जोक करते काय? काय सध्या काय खबरबात तिथली? नाही, काय खबरबात नाही. ते भाऊजींना अकाउंट उघडायचं होतं ना बँकेमध्ये, तर मी त्यांना जरा हेल्प केली. आपले कॉन्टॅक्ट आहे ना असं म्हणून. आणि कसं आपलं सोशल नेटवर्किंग पण आहे, मग आपण आपल्या घरच्या माणसांना पण हेल्प करायला पाहिजे ना, नाही तर त्या नेटवर्किंगचा काय यूज होणार? बँकेत अकाउंट उघडलं? काय सांगतोस? आम्हाला नाही काय बोलले. तू तर 1760 फोन करते. नाही म्हणजे तसं नाही, म्हणजे मला भाऊजी बोलले. अरे त्यांचा काय संबंध बोलायचा? मी माझ्या मुलीशी बोलते आणि त्याचं बिल माझा नवरा भरतो. ते कशाला मध्ये मध्ये बोलतायत?
आणि त्यातही त्या दिवशी तो गोंधळ झाला ना, तेव्हापासून नीट बोललेच नाहीये मी लक्ष्मीशी. त्यात तिचे सासू सासरे 24 तास घरात असतात. तिला धड बोलता कुठे येतंय? पण आता काय करणार ना, पेशंट माणूस आहे, घरातच राहणार, कुठं दुसरीकडे जाणार. मग काही आजारी वगैरे नाहीयेत त्या. माझ्या डोक्यातून काही गेलेलं नाहीये पक्या. आता फक्त बाजूला सारलंय इतकंच. असं आहे काय? बर, जाऊया ना त्यांना हॉस्पिटलमध्ये घेऊन, कळेल सगळं, कळेल तिथे. नाही मी जाऊन आलो हॉस्पिटलमध्ये त्यांना घेऊन. काय पक्या, तू मला घेऊन जाणार होतास ना? आणि मग मला न सांगता मुद्दाम गेलास पक्या. अगं मावशे, ते काय झाला, तो प्रॉब्लेम झाला. ते काय आयत्या टायमाला सगळं ठरला, जायचं. मग मला काही लक्षात आलं, मी गडबड मग अशी म्हातारीला धरला घेऊन गेलो. असं झालं. पण जाऊ दे ना, तू सोड ना, तू कशाला टेन्शन घेते. त्यांना काय करायचं ते करू दे. कळला? तू शिरा खा. शिरा? हा, ताईने बनवला आहे, तुला सांगितलं द्यायला. आणि तिला फोन करून सांग शिरा पार्सल मिळाला म्हणून. मी नाही करणार. 1760 वेळा करते ना, नाहीच करायचं मला. 1761 वेळा कर ना, काय प्रॉब्लेम आहे? का बस कर का? अरे अगं कर. अगं मोठ्यांनी असा लहानांवर चिडायचा नसतो. गप्पा बस म्हंटल ना. मग आम्ही लहान ही माणसं कुठं जाणार? आणि मी तर सगळ्यात लहान आहे. हॅलो. आजकाल तुझ्याकडचं गोडाचं सुद्धा दुसऱ्या कोणाच्या तरी हातून येतं ना माझ्याकडे. पूर्वी त्या निमित्ताने तरी तू घरी यायची. इतके परके झालोय ना ग आम्ही. हाई अगं काहीतरी काय. मालवणकर काल आलेत ग. आम्ही जन्म दिलाय तुला, एवढं तरी लक्षात ठेव. आई नको ना असं बोलू. अगं मी कुठे काय बोलतीये? आणि बोलायला फोनच कुठे करतेस तू हल्ली? अगदी पाडव्याला सुद्धा फोन केला नाहीयेस तू. अगं मी केला होता बाबांना फोन. बाबांशी बोलणं झालं होतं माझं. मी म्हणाले त्यांना. बाबांना ना? आई मग बाबांशी बोलणं झाल्यावर तू का नाही केलास फोन? मला, माझ्या नवऱ्याला, त्याच्या आई वडिलांना? काय हरकत होती? नाही इथे कोणी काही म्हणालं नाही म्हणून ठीक आहे. पण वैभवचे आई वडील इतक्या वर्षांनी पाडव्याला घरी असताना तू साधा फोनही केला नाहीस, हे काही त्यांच्या लक्षात आलं नसेल? आई तू हे असं बोलतेस ना म्हणून लोक चिडतात, गैरसमज होतात. आता त्याच दिवशीच घे ना. मी विसरले सगळं, पण नाही म्हणजे विसरायचा प्रयत्न करते. पण वैभवच्या ते खूपच जिवारी लागले. त्याने ठरवलं ना तरी त्याला नाही विसरता येणार ते. बरं लक्ष्मी, एक सर सीन एक्सप्लेन करतो. सीन असा आहे की तुमच्या दोघात, तुम्ही सीन वाचलाय ना दोघांनी? ओके. या सीनच्या आधी तुमचं एक जोरदार भांडण झालंय. या भांडणानंतरचा सीन आहे. ओके. काय आहे? ब्रेक करूया ना. मी सीन समजवतोय ना आता. पण सर ब्रेकचा टाइम झालाय ना, करूया ना. ब्रेक या सीन नंतर. चला तुम्हाला पोझिशन सांगतो मी एकदा. इकडे ए चल उठ सीन दाखव पटकन. मॅडम तुम्ही सांगा ना विराज सरांना ब्रेक करायला, ते ऐकतील तुमचं. मी मॅम सांगा तुम्ही ब्रेक करायला ते करणार. मी कसं सांगू? सांगा ना, तुम्ही सांगितलं तर नाही म्हणणार ना. भूक लागली नाही. सांगा ना मॅडम. ए सायलेन्स प्लीज. या सीन पेक्षा जास्त महत्वाचं बोलताय का तुम्ही? हा काय सुरेखा काय रे? हा सॉरी. विराज एक मिनिट सर. बोल काय? ऐक ना, आपण ब्रेक करूया. का? अरे भूक लागली सगळ्यांना आणि चेहरे बघ ना कसे झाले सगळ्यांचे. लक्ष्मी भूक मलाही लागली, पण आता लिंक लागली आहे ना, सो सीन संपल्यावर ब्रेक करू. ओके. नाही विराज, सीन खूप मोठा आहे. 1 तास तरी लागेल. ब्रेक करूया आपण. सर काय करूया? मला असं वाटतं की आता आपण ब्रेक करूया. आपण एका अटीवर. अट अशी आहे की आज लक्ष्मीने संपूर्ण युनिटसाठी
कांदा भजी बनते. मी अख्ख्या युनिट साठी मी का जी आवडतात का तुला मग बनवता येत नाही? एक नाही नाही बनवतील ना मॅडम, एकदम पटकन बनवतील, काय प्रॉब्लेम नाही. अरे वा, असा प्लॅन असेल तर चालेल, करूया ब्रेक. आपण लक्ष्मी जरा लवकर कर, कारण येऊन परत सीन करायचं. डोंट विराज, फटाफट बनवणार. लक्ष्मी मास्टर आहे ना. ग्रेट ग्रेट. अरे भुका लागल्यात ना, चला ब्रेक ब्रेक. आज सेट वरती सौभाग्यवती भजी बनवणार आहेत स्वतः. या प्रमोशनला या. हो या या सगळे. आजपर्यंत जे काही चांगलं घडलंय ते तुझ्यामुळे. ज्या काही चुका झाल्यात त्या आमच्या. तुझ्या कृपेने सगळ्या चांगल्या गोष्टी घडतायत. वैभवलाही सद्बुद्धी होऊ दे. त्यानं हे घर जेवढं आनंदी होईल तेवढं कशाने होणार नाही. मी आधीच सांगतोय, मी भजी करणार नाही म्हणजे भजी करणार नाही. अहो सर, असं कसं चालेल आता? असं कसं करणार काय? तुला कोणी सांगितलं तर आगाऊपणा करायला? करतील मॅडम, भजी करतील. आवडत आता मला काय माहित, तुम्हाला काहीच येत नाही. एक मिनिट, मला काय पदार्थ करता येतात किंवा करता येत नाहीत हा मुद्दा नाहीये इथे. मी करणार नाहीये. मी इथे मुळात अभिनय करण्यासाठी आलोय. पदार्थ कसे करतो आणि काय करतो याच्यासाठी नाही. अहो मग मी शिकवते ना तुम्हाला. आता काय नाही. हे बघा, आता जर तुम्ही नाही बोललात ना तर तुम्हाला खूप बोलणी ऐकून घ्यावी लागतील ना, एके सरांची आणि सगळ्यांची. आणि वेळ पण जाईल ना. उगत चला ना, करून टाका ना पटापट. मी शिकवते ना तुम्हाला, आपण पटकन करूयात. चला. एक मिनिट, तुला सांगायची गरज नाही. मला माहिती आहे भजी कशी करतात ते कळलं, पण मला करायची नाहीये. काय नाही हो, 10 मिनिटात होऊन जाईल. काय त्याला काय अक्कल लागते? ए बघ रे इकडे. फॅन्टास्टिक फॅन्टास्टिक. मस्त बघ. हो चलो, मस्त ना. क्या बात आहे. खूप सुंदर झालेली आहे भजी. मॅडमच्या हाताला काय चव आहे नाही. मस्त वातावरण आपल्यासाठी नाही. मी अक्षरशः हेच म्हणणार होतो. म्हणजे मी कधी कधी विसरून जातो की मी सेटवर आहे. अगदी घरात असल्यासारखं वाटतं. आपलं बरंच आपले दत्ता भाऊ, आपण घरापेक्षा जास्त वेळ इकडे सेटवर, त्यामुळे इथलं वातावरण चांगलं असणं अत्यंत महत्वाचं आहे ना. खरंय. आणि ते घरच्या लक्ष्मीच्या हातात असतं. बघा ना, आपल्या सेटवरची लक्ष्मी स्वतःच्या हाताने केलेले पदार्थ कसे प्रेमाने खाऊ घालते. म्हणजे या घराला घर पण आणले ते मॅडम.
हे सगळं असंच राहू दे. सायंकाळी फिरावयास गेली. येताना कोथिंबीर आणली. अहो तुमची रोजनिशी आहे ना, आम्हाला कशाला ऐकवताय? न बोलता लिहा की. उजळणी, तुमची उजळणी. आणि समजा मी काय लिहायला विसरलो तर तुम्ही सांगताच की नाही? हा? नमस्कार. थोडं काम होतं. बोला. नाही, तुमच्याकडे नव्हतं काम, जरा घराचं काम करायचं होतं, म्हणून कॉन्ट्रॅक्टरला घेऊन आले. पाटील, हे बघा, हे सगळे पोपडे निघालेले दिसत आहेत, ते सगळे काढून आपल्याला एकदम फिनिश्ड असा पेंट मारायचा.